आपल्या हनुमान चालीसा उपक्रमाच्या 18व्या पुष्पासाठी आपण इथे उपस्थित आहोत। कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरिभक्त परायण श्री विक्रम नांदेडकर यांची उपस्थिती लाभलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर विजयरावजी दाभाडे प्राचार्य PD जैन होमिओपॅथिक महाविद्यालय परभणी यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की सर्वप्रथम मारुतीरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं, त्यानंतर आपल्या उपासनेला प्रारंभ होईल। वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भगवत कार्याची शोभा वाढविणाऱ्या भाविक बंधू भगिनींचं सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। सर्वप्रथम रामरक्षा स्तोत्राचा पाठ होईल, त्यानंतर मारुती स्तोत्राचा पाठ होईल आणि त्यानंतर सलग 11 वेळा हनुमान चालीसा स्तोत्राचा पाठ होईल। मुळात दादा, या कार्यक्रमाची संकल्पनाच अशी आहे की भगवंताला स्वतःपेक्षा जास्त भक्तप्रिय असतं। जसं की रामरायाला हनुमंतरायाची ओढ जास्त होती, हनुमंतरायाला सुद्धा जशी समर्थांची ओढ जास्त होती, असा हा भगवंताकडून भक्ताकडे ओढ असण्याचा हा जो प्रघात आहे तो आपण पिढ्या दर पिढ्या पाहत आलेलो आहोत। आपणच त्या दिवशी कीर्तनात सांगितल्याप्रमाणे जय जय रघुवीर समर्थ म्हणल्याबरोबर कोण दृष्टी पुढे येतं? गर्जना तर रामनामाची आहे, परंतु समोर डोळ्यासमोर उभे राहतात समर्थ रामदास स्वामी। ही खरी त्या भक्तीची ओढ आहे आणि ह्या भक्तीची थोरवी आहे। कलियुगात नामस्मरण ही जी भक्ती आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीचा सर्वात सोपा, अतिशय प्रभावी आणि सर्वोच्च असा साधना मार्ग सांगितलेला आहे। इतर युगातल्या तपश्चर्येपेक्षा साधनेपेक्षा किंचितच क्वचितच हा सोपा मार्ग आहे। साधा भगवंताच्या नामाचा जपसुद्धा मनाला शांत करतो आणि सात्विक बनवतो। नियम आणि बंधन यापासून मुक्त असलेली ही उपासना पद्धती मोक्षासाठीचा एक सुलभ मार्ग आहे। समर्थांनी त्या आपल्या श्लोकांमधून, मनाच्या श्लोकातून हेच सांगितलं आहे की नामस्मरणाचं महत्त्व काय सांगितलं? प्रभाते मणी राम चिंतित जावा। पुढे जाऊन बहुधा 90व्या श्लोकाच्या नंतर समर्थ म्हणतात की मुखी नाम नाही तया कैची मुक्ती। ज्याच्या मुखात नाव नाही त्याला मुक्तीसुद्धा शक्य नाही। हे सगळं का सांगितलं जातं? तर नामस्मरणाचं कलियुगातलं असलेलं महत्त्व पटविण्यासाठी संतांनी हे वर्णन केलेलं आहे। वैयक्तिक जी उपासना आहे तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, मान्य करू आपण, पण सामूहिक उपासनेचं जे बळ आहे आणि त्यातून मिळणारं जे फळ आहे ते सुद्धा नक्कीच त्यापेक्षा जास्त आहे। म्हणून ही सामूहिक उपासना करण्यात, यावरती या का सामूहिक उपासना करण्याचा उपक्रम आम्ही हा चालू केलेला आहे, ज्यामध्ये भगवंताचं आधी नामस्मरण होईल रामरक्षेच्या रूपानं आणि त्यानंतर हनुमंतरायाची उपासना, असा हा कार्यक्रम आमचा चालतो। तर पोरांना उपयोगी असलेली वस्तू त्यांना भेट द्यायची, म्हणजे पोरांचा इथे ओढ
इथे कायम राहील आणि असा ओघ वाढत जाईल। या उपक्रमामध्ये आम्ही हे जे 2 प्रकारची लोकं बोलवण्याचं कारणच असं ठेवलेलं आहे की आपल्याला दोन्ही प्रकारचा विकास या पुढच्या पिढीचा घडवणं तेवढाच आवश्यक आहे। आपण सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींची आवड निर्माण करणं तर आवश्यकच आहे, त्याचबरोबर सामाजिक भान निर्माण होणं मुलांमध्ये हेही तितकंच आवश्यक आहे। असा हा आमचा उपक्रम आज पाहता पाहता ज्याला 1.5 वर्ष पूर्ण झालं आहे आणि हा असाच पुढे इविलसे रोप लाविले द्वारी दयाचा वेलू गेला गगनावरी संत महंतांच्या उपस्थितीने हा मंच पावन झालेला आहे। आमच्या गंगाखेडकर गुरुजींनी असं सांगितलं की म्हणलं हे भक्तिपीठ तयार झालं, कारण इथे भक्तीच होते भगवंताची, त्यामुळे हे भक्तिपीठ आहे। अशा या भक्तिपीठावर हे उपक्रम असेच सदोदित चालत राहो अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया। आणि मी सर्वप्रथम विक्रमदादांनाच विनंती करतो की त्यांनी रामरक्षेच्या पाठाने या कार्यक्रमास सुरुवात करा। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतो न धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौशल्ययो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामनग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटे पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामि मामराः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमान् सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ आत्तसज्जधनुषा विशुष्पृशा वक्षया शुभनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पति सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बलिः काकुत्स्थपुरुषः पूर्णः कौशल्ययो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः पतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणार्यं
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. भर्जनं भवबीजानां रजनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमुः रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयस्तदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं. श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु. यानंतर मी स्वतः मारुती स्तोत्राचा पाठ घेणार आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटिला पुढे. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. ब्रह्मांडे मायली नेनो आवळे दंतपंगती. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राहिटिल्या बळे. पुच्छते मुरडिले माता किरीटी कुंडले बरी. सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. आणिता मागुता गेला गेला आला मनोगती. मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे. तयासी तुळना कोठे मेरू मंदार दाकुटे. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छ घालू शके. तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा गिळिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही. पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करुणिया. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी. दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. रामदासी अग्रगण्यो कुपिकुळासी मंडणो. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणासती. इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्रं संपूर्णं. यानंतर सामूहिक हनुमान चालिसेचं पठण होईल. सर्वप्रथम पहिला पाठ हरि. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी.
बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्रो ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय संजीवन लखन जियाये श्री हर शिवर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहस बदन तुम रोज सगावे अस कही श्रीपति कंठ लिगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ईसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्त्र योजन पर भानु लील्योताहि प्रभु मुद्रिका मेलि मुख माही जलधि लांघि गए अजर जनाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुखल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ल्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता सवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त न धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु दुर्देव किनाई जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय मादेरा पवन तन संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापती महादेव की जय. यानंतरचा पाठ कुमारी कौशिकी ऋषिकेश औंडेकर ही घेणार. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराज कांधे मूज जनेऊ साजे शंकर
केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज समारे लाए सजीवन लखन जियाए वीर हर शिवर लाए रघुपति कीनी बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहस वदन तुम्हरो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाँ थे कवि कोविद कहे सखे कहाँ थे तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्योताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचर जनाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आप लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुआरे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त न धरई हनुमत से ही सर्व सुख करई कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाही जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंधी महासुख हो जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। आज या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर विजय वसंतराव दाभाडे प्राचार्य पी डी जैन होमिओपॅथिक महाविद्यालय परभणी यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे। डॉक्टर साहेब मागील 29 वर्षापासून वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि 2020 सालापासून ते प्राचार्य पदावर या महाविद्यालयाच्या कार्यरत आहेत। त्यांचं ब्रह्मांड नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि शरीरशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचा संबंध सांगण्याचा असा विषय त्यांनी या पुस्तकामधून मांडलेला आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करावेत। नमस्कार सगळ्यांना। व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुवर्य, बाळूगुरू, नांदेडकर गुरु,
तसेच माधवराव गुरु या सर्वांना मी प्रणाम करतो आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. आज प्रथमच मी इथं आलेलो आहे आणि खूप चांगलं वाटलं, कारण लहान मुलंसुद्धा इतकी छान त्यांनी हे हनुमान चालिसा म्हटली आणि सध्याच्या काळाची खूप गरज आहे. कारण लहान मुलं आता टी व्ही आणि मोबाईल याच्याशिवाय बाहेर पडत नाही आहेत. सायंकाळ झाली की टी व्ही आणि मोबाईल ते कार्टून पाहणं आणि त्यातच त्यांचं लाईफ हे होतं आहे. आणि हा उपक्रम जवळजवळ 1.5 वर्षापासून हा इथं चालू आहे. हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे आणि हा अनंत काळ चालू राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आजच्या आपल्या हनुमान चालिसा उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले हरिभक्तपरायण श्री विक्रम महाराज नांदेडकर हे सचिव श्रीमद सद्गुरू दासगणू प्रतिष्ठान गोरटे येथे कार्यरत आहेत. उच्च विद्या विभूषित असलेले विक्रमदादा मागील 30 वर्षापासून दासगणू पठडीचे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो कीर्तनं करून त्यांनी एक उत्तम कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ख्याती प्राप्त केलेली आहे. आमचे सर्वांचे विक्रमदादा परमपूज्य संत कवी दासगणू महाराज आणि परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांची कीर्तन परंपरा समर्थपणे चालवत आहेत. सुश्राव्य गायन, तत्त्वज्ञानावर आधारित विवेचन आणि हृदयस्पर्शी भाषेमध्ये संतचरित्राचं वर्णन असा त्रिवेणी संगम असणारी दासगणूची कीर्तन परंपरा त्यांच्याकडून सादर होणारं कीर्तन भाविकांसाठी पर्वणी ठरते. संत वाङ्मयाचा अभ्यास, भारतीय संस्कृती व परंपरेचा अभिमान, नवीन पिढीविषयी वाटणारी तळमळ आणि वस्तुस्थितीचं उत्कृष्ट निदर्शन इत्यादी गोष्टी त्यांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असतात. भक्ती आणि नामस्मरणाचं महत्त्व सांगत असतानाच कीर्तनातून दंभ आणि ती इत्यादीवर परखडपणे विचार मांडून लोकजागृतीचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून अविरत चालू आहे. समर्थ रामदास स्वामींना अभिप्रेत असलेली बलोपासना दादांकडून अविरतपणे चालू आहे. सूर्यनमस्काराच्या स्पर्धामधून दादांनी हे उदाहरणासह दाखवून दिलेलं आहे. दादा आजही 500 सूर्यनमस्कार एका दमात काढतात. आपण सर्वजण त्यांचे विचार ऐकण्यासाठी अजून एक गोष्ट सांगायची आहे की दादांचं कीर्तनाचं मी हे सगळं सांगतोय, पण दादांचा कीर्तनाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर नाथषष्ठीचा दासगणू परिवाराच्या वतीनं होणारा उत्सव येत्या 8, 9 आणि 10 मार्च रोजी या 3 दिवस नवशा मारुती मंदिर रामकृष्णनगर इथे होणार आहे. तिथे तुम्हाला दादांच्या कीर्तनाचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये परम आदरणीय हरिभक्तपरायण विष्णुशास्त्री उपाख्य बाळूगुरू आसोलेकर यांच्या प्रवचनाचा देखील आपल्याला तिथे लाभ घेता येणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास देखील जरूर उपस्थिती लावावी. आपण सर्वजण विक्रमदादांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहात. मी आपल्या दोघांमध्ये जास्त वेळ न घेता विक्रमदादांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावे. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गे जनलावण्या क्षितितलाले तुको बापर साई दासगणू समर्थ गुरु या संत व्रजावे तरी ठाके तो प्रभू प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदा प्रभुपदावरी निज समर्पिली सेतनु कथेत मनगोविले कमलमालिकेसी जणू मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो. जय जय रघुवीर समर्थ. वेदशास्त्र संपन्न आदरणीय श्री बाळूगुरू, आमचे तीर्थस्वरूप माधव काका, डॉक्टर साहेब आणि उपस्थित सर्व सज्जन हो. या कार्यक्रमाविषयी वस्तुतः मला अगदी परवाच्या दिवशी, म्हणजे आपण मराठीत म्हणतो परवा तसं नाही आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी सुद्धा परवा असतं आपलं मराठी म्हणतात, पण अक्षरशः परवाच्या दिवशी चोथवे महाराजांकडनं कळालं की आमचे मित्र चिन्मयजी अशा पद्धतीने चांगला कार्यक्रम करतात आणि त्यांची इच्छा आहे की तू जावंस एकदा तिथे. आणि मग इथे कोण कोण येऊन गेलं हे त्यांनी सांगितल्यानंतर वस्तुतः मी इथे येऊ नये असं मला वाटलं, पण माझा स्वार्थ आहे समजा की हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलो आणि त्यामुळे तुम्हाला मला अर्धा तास सहन केल्याशिवाय आता गत्यंतर नाही.
पण एक अतिशय सुंदर असा उपक्रम. काय मिळतं या दादाला? का करावं? म्हणजे काय ही सगळी रचना करावी, काय सगळं उपद्व्याप करावा? आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं, ही भावना कुठेतरी अंतःकरणामध्ये आहे. ती किती महत्वाची आहे हे अशा ठिकाणी आपल्याला समजायला आहेत. आमच्या संस्कृतीने एक फार महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितली की प्रत्येक मनुष्य जन्मजात कर्ज डोक्यावर घेऊन आला. 3 भिन्न प्रकारची कर्ज जन्मजात माणसाच्या डोक्यावरती आहेत. अर्थात सज्जनपणाने ती मान्य केली तर, नाही तर सगळं सिक्युरिटीचे कागद लिहून देऊन सुद्धा लोक कर्ज कसं न फेडता राहता येईल याचकडे, म्हणजे कर्ज माफी हा अधिकार झाल्यासारखं आजकालचं वागणं आहे. त्या युगामध्ये ह्या पद्धतीची नैतिक ऋण आपल्यावरती काही आहेत असं मान्य कोणी करायचं? म्हणजे देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण या 3 प्रकारच्या ऋणांमध्ये आपण सगळे बांधले गेलेलो आहोत आणि त्यातनं थोडीशी मुक्तता व्हावी यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला सांगितलं. मग त्यात अनेक भाग आहेत. पण असे चिन्मय दादासारखे लोक किती की हे ऋण मान्य करून त्या पद्धतीने आपण प्रयत्न करावेत असं प्रामाणिकपणे वाटावं. म्हणून अक्षरशः एक क्षणाचाही विचार न करता, पात्रतेचाही विचार न करता मी या ठिकाणी यायला होकार दिला, एवढी फक्त भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो. या प्रसंगी काही अर्धा तास त्या निमित्ताने काही चांगलं चिंतन घडावं हा त्यामागचा हेतू आहे. आपण अशा कार्यक्रमांना एक विशिष्ट शीर्षक देतो, ते असं की धार्मिक कार्यक्रम. हे सगळे कसे आहेत? धार्मिक कार्यक्रम आहेत. पूजा पाठ, यज्ञयाग, यात्रा, वारी, कथा, कीर्तन, पुराण या सगळ्यांना धार्मिक कार्यक्रम असं एक शीर्षक आहे. धार्मिक कार्यक्रम असं म्हणत असताना आपण आपली धर्माची व्याख्या स्पष्ट आहे का हा सगळ्यात आधी विचार करणं आवश्यक आहे. धर्म म्हणजे काय हा विचार आम्ही सर्वात आधी करणं आवश्यक आहे. आणि तसा विचार न करता असं आहे, ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ जाहले. अज्ञान मूलक कुठल्याही गोष्टी या बंधनकारक असतात आणि म्हणून हिताच्या सुद्धा गोष्टी अज्ञानाने करणं फारसं योग्य नाही अशी ती भूमिका असते. जाणतेपणाने जाणून घेऊन प्रत्येक कर्म झालं पाहिजे अशी आपली शास्त्रांची भूमिका आहे. आणि म्हणून त्या पद्धतीचे नियम आहेत. आपले उंबरठ्यावरती शिंकू नये, साधा नियम आहे. शिंकलं तर काय होतं? आता ही पोरं प्रश्न विचारतील, काय होतं शिंकलं तर? शिंक आली तर पळत पळत जाऊन उंबरठ्यावरती उभं राहतील. आपल्यापैकी किती जणांना सांगता येईल उंबरठ्यावरती शिंकू नये? त्याचं कारण काय? बाकी काही असो, एक कारण महत्वाचं आहे, ते असं की शिंक येण्याची जी प्रवृत्ती असते ना ती इतकी अचानक असते. बरं, ती जी उर्मी आहे शिंकायची ती अनिवार्य आहे, ती रोखता येत नाही. बरं का, कितीही प्रयत्न केले तर शिंक रोखता येते का? नाही रोखता येत. कुठे येईल, कधी येईल हे सुद्धा सांगता येत नाही. अशी गोष्ट सुद्धा जाणतेपणाने झाली पाहिजे हा आग्रह आहे. की मला शिंक येते हे 2 क्षण तरी आधी मला समजलं पाहिजे आणि मग मी पटकन सावधगिरीने लांब झालं पाहिजे जर मी उंबरठ्यावर असेल. हे सगळं करण्यामागचा हेतू असा आहे की सगळी कर्म ही जाणतेपणाने झाली पाहिजे. आणि म्हणून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत असताना, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना या पद्धतीची आमची बैठक अतिशय पक्की असली पाहिजे की धार्मिक कार्यक्रम म्हणजे काय. नाहीतर काय होतं, आपण अशा कार्यक्रमाला सामान्यतः असे कार्यक्रम मंदिरात असतात. आता एखादा चिन्मय की जो कार्यालयालाच मंदिर बनवतो,
आहे का नाही? मी कार्यक्रमाला आलो त्याआधी तासभर पुरेसा आधी आलो आणि मग हे सगळं फिरून पाहिलं. मला सांगताना अजिबात संकोच होत नाही की अनेक घरांपेक्षा सुद्धा इथल्या कुठल्याही कोपऱ्यातली स्वच्छता जास्त आहे. म्हणजे ह्या कार्यालयालाच मंदिर बनवलं. मी सांगत हे होतो की सामान्यतः मंदिरामध्ये आपण जाताना आधी चपला बाहेर सोडतो आणि मग आपल्या तथाकथित धार्मिक कार्यक्रमामध्ये बसल्यानंतर हे सगळं करत असताना आपलं लक्ष कुठं आहे? आणल्यात तर खरं, जायला मिळतील का नाही, परत शिल्लक राहतील का नाही, सगळं लक्ष कुठं आहे? आणि दुर्दैव असं आहे की आम्ही आमच्या देशाला धार्मिक देश म्हणवतो. ही आमच्या देशाच्या धार्मिकतेची वस्तुस्थिती आहे. परदेशामध्ये अक्षरशः अनुभव असेल की वस्तू एखादी बेवारस रस्त्यावरती जरी पडलेली असली की नाही तरी लोक माझी नाही म्हणून त्यांच्याकडे पाहणार नाही. कदाचित तो मनुष्य तुमच्या माझ्यासारखं गंध लावत नसेल, कदाचित तो मनुष्य तुमच्या माझ्यासारखी रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करत नसेल. हे का होतं? हा विचार किमान स्वतःला धार्मिक म्हणवणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्यानी तरी करणं अतिशय आवश्यक आहे. मी धार्मिक आहे म्हणजे काय आहे? धार्मिकता म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? 4 सद्ग्रंथांचं पारायण म्हणजे अध्यात्म आहे का? 4 तीर्थयात्रांच्या वाऱ्या करणं म्हणजे आध्यात्मिकता आहे का? माणूस हा असा प्राणी आहे, त्याच्या हातामध्ये तुम्ही काही चांगलं द्या, त्याची वाट लावल्याशिवाय राहील का? त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू नयेत असं निश्चितच नाही. हे सगळं केलंच पाहिजे, पण हे सगळं मी का करतोय हे समजावून नाही घेतलं तर भानगडी कशा होतात, एवढाच मला आजचा विषय अर्ध्या तासामध्ये सांगायचा आहे. धर्म म्हणजे काय हे मी आधी समजून घेतलं तर त्याचा उपयोग आहे. मुळात धर्माचे जे स्वरूप आहे ना ते विधी निषेधात्मक असं त्याचं स्वरूप आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डूज अँड डोंट्स म्हणतो का नाही. कार्य ठरवण्याचं कार्य कोणाचं आहे? काम कोणाचं आहे? धर्माचं काम आहे. कार्य म्हणजे काय करावं, काय करू नये, कसं करावं, कसं करू नये, हे समजलं पाहिजे का नाही? हे शिकलं पाहिजे का नाही? हे कोणीतरी सांगितलं पाहिजे का नाही? आणि ते सांगायचं काम कोणाचं आहे? ते धर्माचं काम आहे. याचा अर्थ असा आहे की विधी निषेधात्मक असं त्या धर्माचं मूळ स्वरूप आहे. ते धर्माचं मूळ स्वरूप हे मी समजावून घेतलं पाहिजे. धर्माची व्याख्या मी समजावून घेतली पाहिजे. हे का करावं लागतं? याची आवश्यकता काय आहे? आपण सामान्यतः बोलताना म्हणतो की नाही, मनुष्य हा कसा आहे? सामाजिक प्राणी आहे. एकल कोंड्या पद्धतीने माणसाला जगता येतं का? नाही जगू शकत. मग त्याचा काय करावा लागतो? त्याचा समाज निर्माण करावा लागतो. आणि मग अशा पद्धतीच्या अनेक कुटुंबांचा, अनेक व्यक्तींचा एक समाज निर्माण झाला की तो सुस्थितीमध्ये चालण्यासाठी, तो सुरळीत चालण्यासाठी काही नियमांची आवश्यकता असते. अनिर्बंधपणे मी माझ्या मनाला येईल तसं वागतो म्हणून ठरवलं तर समाज चालेल का? समाज चालला तरीही ज्यासाठी म्हणून समाजाची रचना आहे त्या व्यवस्थित धारणेची आपण कल्पना तरी करू शकू का? नाही करता येणार. गोष्टी सुरळीत व्यवस्थित चालण्यासाठी काही एक व्यवस्था स्वीकारावी लागते. त्या व्यवस्थेचं नाव धर्म असं आहे. आपण काय केलं? उपासना पद्धतीची मर्यादा धर्माला घातली. आमचा सगळा धर्म आम्ही उपासना पद्धतीमध्ये कोंबायचा प्रयत्न केला. माझी पूजा पद्धती म्हणजे माझा धर्म आहे का? माझं उपास्य दैवत म्हणजे माझा धर्म आहे का? माझी उपासनेची पद्धती म्हणजे धर्म आहे का? तो तर धर्म आहेच,
यामध्ये काही संशय नाही आहे. पण तेवढाच धर्म आहे हा गबाळेपणा आम्ही पोचला. प्रवृत्ती लक्षण हे सुद्धा धर्माचं लक्षण आहे. ही गोष्ट आमच्या गावी तरी शिल्लक आहे का? म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर काय येतं? हनुमान चालिसेचं पठण, ज्ञानेश्वरीचं पारायण, शिवमहापुराण, भागवत कथा. याच्या पलीकडे धार्मिक कार्यक्रमांची आमची व्याख्या शिल्लक आहे का? धर्माचा विचार आमचा शिल्लक आहे का? निवृत्ती लक्षण हे तर धर्माचं प्रमुख लक्षण आहेच, पण प्रवृत्तीशी परमार्थाशी तर धर्माचा संबंध आहेच, परलोकाशी तर धर्माचा संबंध आहेच. पण परलोकाशी धर्माचा संबंध आहे म्हणून ऐहिकाशी धर्माचा सुतराम काडीचा संबंध नाही, हा विचार खरा आहे का? मी म्हटल्याप्रमाणे कथा, कीर्तन, यात्रा, वारी एवढ्याच मर्यादेमध्ये आम्ही धर्म ठेवला पाहिजे का? माझ्या रोजच्या वागण्या बोलण्याशी धर्माचा काही संबंध नाहीये का? संबंध आहे. तो आहे असं आम्ही वाटून घेण्यास झालो म्हणून आमची ही अवस्था आहे. ज्वालाग्राही कोठारावरती बसल्यासारखी समाजाची परिस्थिती आहे. ती का निर्माण झाली? विनाशाच्या उंबरठ्यावरती जग जाऊन पोचलंय. ही परिस्थिती का निर्माण झाली? हे सगळं आम्हाला कळत नाही. एवढे आम्ही निर्बुद्ध आहोत का? आम्ही निर्बुद्ध निश्चित नाही. पण हे सगळं ज्याच्या मार्फत अगदी सोपेपणाने आणि चांगल्या रीतीने सांभाळलं जायचं, पाळलं जायचं, त्या धर्माच्या गोष्टी आम्ही सोडायला सुरुवात केली ना. कधी गबाळ्या संकल्पनांच्या नादी लागून, कधी हेतू पुरस्सर केल्या गेलेल्या बुद्धिभेदाच्या मागे लागून आम्ही धर्माला अफूची गोळी समजायला लागलो. कार्ल मार्क्स सारख्या माणसाने आम्हाला काय सांगितलं? म्हणजे धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. धर्म म्हणजे माणसाच्या मनामध्ये उन्माद निर्माण करणारी गोष्ट आहे. हे सर्वस्वी खोटं आहे का? सर्वस्वी खोटं नाही. आज काही धर्माचा उन्माद आम्ही उठता बसता समाजामध्ये अनुभवतोय. जिहादच्या नावाखाली काय केलं जाईल याला मर्यादा आहे का? त्याला नाव कशाचं आहे? धर्माचं नाव आहे. त्याला पांघरुण धर्माचं आहे. आणि दुर्दैव असं आहे की याला धर्माचं प्रोत्साहन आहे म्हणून जीवापाड या गोष्टी जपणारे जन्माला आले म्हणून निर्माण झालेली ही भीषण अवस्था आहे. पंथोन्मादाला आम्ही धर्माचं नाव दिलं, ही किती भयंकर अवस्था आहे. याचा अर्थ असा की उपासना पद्धतीच्या भिन्नपणामुळे निर्माण झालेले वेगवेगळे पंथ म्हणजे धर्म आहे का? आडवं भस्म लावणारे सुद्धा आज म्हणतात आमचा वेगळा धर्म आहे. किती दुर्दशा व्हावी धर्माच्या नावावरती. याला काही मर्यादा शिल्लक आहे का? नाव धर्माचं आहे. धर्माची मोठी सुंदर व्याख्या शास्त्रकारांनी सांगितली. आम्हाला ती माहिती आहे का? धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजाः. धर्म म्हणजे काय आहे? ध्रुव धातूपासून निर्माण झालेला हा शब्द आहे. धारण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, मग ते व्यक्तीला असेल, ते कुटुंबाला असेल, ते समाजाला असेल किंवा राष्ट्राला किंवा विश्वाला सुद्धा. म्हणून आमच्याकडे विश्वधर्म सुद्धा सांगितला. व्यक्तिधर्म जसा सांगितला तसाच विश्वधर्म सुद्धा अस्तित्वात आहे. याचं कारण असं की धारणक्षम अशा त्या तत्वज्ञानाशिवाय, त्या सद्विचारांशिवाय या सगळ्यांची धारणा होऊ शकत नाही. हे अशक्य आहे.
धाकाच्या बळावरती हे होईल याची सुतराम शक्यता नाही. हे सगळं सुरळीत कधी होईल? मी सांगितल्याप्रमाणे धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धार्यते प्रजा यस्यात धारण संयुक्तम सधर्म इति मन्यते. आणि म्हणून असं धारण करण्याची क्षमता ज्याच्या ठिकाणी आहे त्याला धर्म म्हटलं पाहिजे. ही धर्माची व्याख्या जर आपण गृहीत धरली तर या व्याख्येमध्ये बसणारे धर्म किती याचा विचार होणं दुरापास्त आहे, म्हणजे अगदी साहजिक आहे. कुराण जो मानी न जयाची निष्ठाना महमदावरी काफिरतो त्या मारा कापा लुटात याचे धननारी काफिराची करिता हत्या पदवी लाभतसे गाजी शहीद होतो मरता विजयी लोळे ऐश्वर्या माझी. माझ्या पद्धतीची ज्याची उपासना नाही त्याला जगायचा अधिकार नाही, त्याला ठार मारणं ही पुण्याची गोष्ट आहे. त्याला ठार मारशील तर त्याचं सगळं तुझं आहे, हे शिकवणारा धर्म असू शकतो का? ह्या पद्धतीच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार धर्माच्या नावाखाली जर जगभर झाला तर जगाची अवस्था काय होईल याची आपण कल्पना करू शकतो का? ही कल्पनाही करणं शक्य नाही. आणि म्हणून यस्यात धारण संयुक्तम सधर्म इति मन्यते ही धर्माची व्याख्या आम्हाला लक्षात घेतल्याशिवाय हे होणं शक्य नाही. म्हणून आमच्या धर्माने आमचीच धारणा करण्यासाठी म्हणून जे चांगले विचार सांगितले त्याला आम्हीच घटस्फोट दिला तर आमच्या दुर्दशेला कारण कोण आहे? विधर्मी लोकांमुळे झालेली आमची दुर्दशा आहे का? नाहीये. ह्या लोकांमुळे आमची झालेली अशी दुरावस्था आहे का? आम्ही आमच्या धर्माचरणाला पारखे झालो म्हणून आमच्या पुढे भस्मासुरासारखी येऊन उभे राहिलेली अवस्था आहे. आम्ही जर आमचा धर्म सांभाळला असता तर ही गोष्ट निश्चित आहे. असं आहे, धर्मो रक्षति रक्षितः असं एक सुभाषित आहे. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो, त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी इतर कुठल्याही सिद्धतेची आवश्यकता पडत नाही. अशी आमची दुर्दशा होण्यासाठी तुम्ही आणि मी बहुसंख्येमध्ये सोडलेलं आमचं धर्माचरण हे त्याचं मूळ कारण आहे. आम्ही धर्माचरणाला पारखे झालो हे त्याचं मूळ कारण आहे. आणि हे जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आमच्या समोरची परिस्थिती पुन्हा बदलायची सुतराम शक्यता. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव हा धर्मामध्ये आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या समोर उभे असलेले बहुतांश प्रश्न जे गंभीर आहेत ते आम्ही धर्माचरणाला पारखे झालो म्हणून निर्माण झालेले. धर्म हा शब्द आमच्याकडे विहित स्वकर्माचा पर्यायवाची शब्द आहे. विहित स्वकर्म म्हणजे काय? मला निसर्ग क्रमाने मिळालेलं जे माझं कर्म आहे ते विहित स्वकर्म आहे. ते असं विहित स्वकर्म असेल किंवा स्वीकृत कर्म असेल किंवा स्वतः जाणतेपणाने स्वीकारलेलं कर्म असेल. म्हणजे काय? म्हणजे मी लग्न केलं, त्या दिवशी मी कोणाचा तरी नवरा झालो, पती म्हणून मी त्या दिवशी स्वीकारलेल्या काही जबाबदाऱ्या आहेत, हा माझा पती धर्म आहे. तो मी स्वीकारलेला आहे, स्वतःहून स्वीकारलेला आहे, आनंदाने स्वीकारलेला आहे. अशा अवस्थेमध्ये जर मी माझी पती म्हणून असलेली कर्म करत नसेल तर कुटुंबाची दुर्दशा झाल्याशिवाय राहील का? या पद्धतीने विहित स्वकर्म हाच धर्म ही जाणीव जोपर्यंत समाजामध्ये शिल्लक होती ना तोपर्यंत समाज सगळ्या वैभवाचा आस्वाद घेत होता. सगळ्या प्रकारचं वैभव आमच्याकडे लोळत होतं अशी वर्णन आहेत. सगळी सुबत्ता, सगळं ऐश्वर. आज विपरीत अवस्था अशी आहे की आम्हाला शिकवलं जातं की तुम्ही ज्या
श्रीमंतीच्या डिंग्या मारता की तुमच्याकडे एवढी श्रीमंती होती, तेवढी श्रीमंती होती, आमची अशी लूट झाली, आमची तशी लूट झाली. हे का गेलं? या धर्माचार्यांनी परलोकावरती तुम्हाला दृष्टी ठेवायला लावून तुमच्या अहिकातल्या महत्वाकांक्षा मारल्या. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या समोर निर्माण झालेले हे दारिद्र्य. ऐकणाऱ्याला खरं वाटावं की नाही? म्हणजे खरंच आहे. नुसता देवदेव करून काय उपयोग? ज्ञानेश्वरी वाचून काय उपयोग? पैसे मिळतात का? गाथा वाचून काय उपयोग? गुंजभर सोनं घेता येतं का? येत नाही असं नाही. कथेची फीस करोडोमध्ये झाली आता, तो भाग वेगळा. मी सांगत होतो एवढ्यासाठी की ह्या गोष्टी नीटपणाने आम्ही समजून घेतल्या नाहीत, त्या आचरणामध्ये आमच्या कायम ठेवल्या नाहीत, म्हणून निर्माण झालेली ही दुरावस्था. आम्हाला पोखरणारा भ्रष्टाचार कशातून निर्माण झाला? अनैतिकतेतून निर्माण झालेली गोष्ट आहे का नाही? ती कशी निर्माण झाली? मी धर्माचरणाला फाटा मारला, स्वतःची समजूत करून घेतली. म्हणजे असं कुठं असतं का? असं आहे. मा गृध कस्य सिद्धनम, किती सुंदर शब्द वापरलाय. गिधाड वृत्ती. कुणाच्याही धनावरती गिधाडासारखी नजर ठेवू नकोस. हे सांगणारा कोण आहे? हे सांगणारा धर्म आहे. गिधाडाची वृत्ती कशी असते माहिती? किती किती सूचक शब्द आहे. मा गृध कस्यचित धनम. गिधाडांचा जो झुंड असतो ना, समूह असतो ना, गिधाड हा मृतोपजीवी पक्षी आपल्या सगळ्यांना माहिती. मेलेली मढी खाणारा आहे, चोची मारून. हत्तीचं प्रेत पडलेलं आहे. त्या 5-50 गिधाडांचं महिन्याभराचं पोट भरेल एवढं सगळं तिथं आहे. पण तुम्ही त्या सगळ्या गिधाडांना खाताना बघा कधी. त्याला समोरच्याच्या चोचीतलंच पाहिजे असतं. त्याच्यासाठी जीव जाईपर्यंत मारामारी करायची त्याची तयारी असते. कधी चांगल्या गोष्टी सुद्धा टीव्हीवर बघायला पाहिजेत. संध्याकाळच्या घाणेरड्या मालिका बघणं काही आवश्यक नाही फार. त्या समोरच्याच्या चोचीतलं पाहिजे. याला गिधाड वृत्ती असं म्हटलं. मा गृध कस्यचित धनम. हा सांगणारा धर्म मी विसरल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे का नाही? माझ्या अधिकाराचं नाही ते मला नको, हे सांगणारा कोण आहे? हे मनावरती ठसवणारा कोण आहे? धर्म आहे. आम्ही त्या धर्माची थट्टा करायला सुरुवात केली. म्हणजे पाप पुण्यांच्या कल्पना हा मूर्खपणा. म्हणजे ह्या भटुगड्यांनी पोट भरायसाठी निर्माण केलेली ही सगळी व्यवस्था. असं आहे, आमच्याकडे गोष्ट फार सोपी आहे. ब्राह्मणाला आणि ब्राह्मण्याला शिव्या दिल्या की झालं सगळं. बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. ही अवस्था का निर्माण झाली हे मी सांगत होतो. ज्या धर्माचरणाच्या बळावरती या सगळ्या गोष्टी आपोआप कुठलेही विशेष प्रयत्न न करता साध्य व्हायच्या, ते आता प्रयत्न करूनही साध्य होत नाहीत, अशी अवस्था. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी मायबाप सरकारने किती कायदे केले. कुठल्या कायद्याचा उपयोग झाला? भ्रष्टाचाराच्या केसेस किती कमी झाल्या? कुठेही त्यामध्ये कमतरता नाही. पण या ऐवजी जेव्हा बहुसंख्य लोकांच्या अंतःकरणामध्ये धर्माचं अधिष्ठान होतं ना, तेव्हा कशी परिस्थिती होती याची एक गोष्ट सांगतो. रघु नावाचा राजा होऊन गेला. आपल्याला माहिती आहे, राघव म्हणून रामचंद्र ज्याच्या वंशामध्ये झाले तो रघु राजा. अत्यंत तेजस्वी पराक्रमी.
सगळा रघुवंश वाचण्यासारखा आहे. आम्ही कुठून कुठे आलो हे सांगणारा सगळा आमचा इतिहास आहे. तो अतिशय पराक्रमी राजा. त्याची पद्धत होती की काही काळांतराने अश्वमेध यज्ञ करायचा आणि सर्वस्वाचं दान करून टाकायचं. ते पुन्हा पराक्रमाने मिळवायचं. त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सर्वस्व सरसकट सगळं दान केलं. अशी माणसं काही पुराण काळातच होती, इतिहास काळातच होती असं नाही. चोथवे महाराजांनी कालच प्रवचनामध्ये कथा सांगितली प्रल्हाद महाराजांची. शास्त्राचा असा आदेश आहे की 3 दिवसापेक्षा जास्ती पुरेल एवढा कुठल्याही वस्तूंचा संग्रह ब्राह्मणांनी करू नये. आणि मग प्रल्हाद महाराजांनी एकदा निर्णय घेतला की आपण हे करून बघायचं, आणि सर्वस्वाचं दान केलं घरासकट. आज कल्पना करू शकता का कोणी? आणि नेसत्या धोतरांनीशी बाहेर पडली. आई साहेबही नवऱ्यासोबत बाहेर पडल्या. पती कसं आहे, सहधर्मचारिणी. बाहेर जाता जाता स्त्री सुलभ स्वभावाला धरून ते म्हणले असं आहे, पुरुषाचं ठीक आहे पण स्त्रियांना अवघड आहे. म्हणजे आंघोळ केल्यानंतर बदलायला तरी एखादं वस्त्र पाहिजे. त्यांनी एक वस्त्र नऊवार पातळ घेतलं आणि त्यासोबत निघाले. महाराज म्हणले वेडी आहेस का तू? हे कशासाठी पाहिजे तुला? म्हणजे अहो आंघोळ केली तर बदलायला तरी काही लागेल. म्हणजे तुझ्या अंगावर आहे ते ज्याने दिलं ते तुला बदलायला देणार नाही असं तुला वाटतं का? तुझ्या अंगावरचं कोणी दिलं तुला? तो आहे ना, तो बघेल, तो देईल. ही आस्था, ही श्रद्धा, ही भावना, हा विश्वास कोणी निर्माण केला? हा धर्माने निर्माण केला. मी गोष्ट सांगत होतो रघुराजाची. ते सगळं दान केलं आणि झोपडीमध्ये राहायला गेला. असेही राजे होते. नाही तर नगरसेवक झाला तर झोपडीतून 6 महिन्यात महालामध्ये जातात. यांच्या घराचा अपवाद राहील एवढं निश्चित आहे. कौत्स्य म्हणून एक विद्यार्थी होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं. गुरुजींना विचारलं, म्हणजे गुरुदक्षिणा काय देऊ? म्हणजे तू चांगलं शिक्षण घेतलंस हीच सर्वोत्तम गुरुदक्षिणा आहे. काय लोक होते हो. कोचिंग क्लासेसची एकदा फीस तर विचारून या. मला काही नको म्हणजे. नाही नाही गुरुजी असं कसं, तुम्ही एवढं मला ज्ञान दिलं, काहीतरी घ्यावं लागेल. नको नको म्हणे, ऐकेच ना. आणि म्हणून त्या गुरुजींना राग आला. ते म्हणले बर तुला द्यायचंच आहे ना तर 14 कोटी सुवर्ण मोहरा मला पाहिजेत. आता काय करतो? आग्रह तर केला. आता विद्यार्थ्यांनी कुठून द्यायच्या 14 कोटी सुवर्ण मोहरा? माझ्यासारखा म्हणला असता गुरुजी 1.5 लाख रुपये झालं तोळा. त्याने विचार केला, म्हणले एवढी रक्कम आपल्याला रघुराजाशिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाही. राजाकडे आला, आपली इच्छा व्यक्त केली. म्हणले गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी पाहिजे. राजे लोक सुद्धा अशा पद्धतीची विद्यार्थ्यांची सोय करणं हे आपलं कर्तव्य समजायचे. हे कर्तव्य कोणी शिकवलं? कुठं लिहून दिलेलं आहे? लोक शपथ घेऊन सुद्धा सांगतात की माझं कामच नाही. ठीक आहे म्हणले, थांब तू. रघुराजा चिंतित पडला. म्हणले कसं करावं? कालच सगळं दान केलं. बरं आता दान केल्यानंतर त्याच्यावरचा अधिकार संपला. म्हणले काल आला असतास तर कदाचित झालं असतं, पण आज ते माझं राहिलं नाही. तरी ठीक आहे म्हणले, थांब आजची रात्र थांब, उद्या बघू काहीतरी. आणि मग रात्रीतून रघुराजाने विचार केला. म्हणले आपल्याकडे तर नाही, आपण कुबेरावरती आक्रमण करावं आणि त्याच्याकडून 14 कोटी सुवर्ण मोहरा मागून घ्याव्यात. त्या रघुराजाच्या मनात आक्रमण करायचा विचार चालू आहे हे ऐकूनच कुबेराचं बीपी वाढलं, घाम फुटला. ते म्हणजे आक्रमणाचं मूळच नाहीचं करू. त्यांनी रात्रीतून 14 कोटी सोन्याच्या मोहरा
रघुराजाच्या झोपडी समोर टाकल्या. त्या राजाने पाहिलं, कौचाला बोलावलं, म्हणजे तुझ्या 14 कोटी मोहरा घेऊन जा. तो म्हणला त्यापेक्षा पुष्कळ जास्ती दिसत आहेत. म्हणजे मग घेऊन जा जेवढ्या असतील तेवढ्या. नाही म्हणला, मला 14 कोटी मोजूनच पाहिजे. आता 14 कोटी मोजणं काय सोपी गोष्ट आहे? नोटा मोजायला सुद्धा मशीन पाहिजे आता. तो म्हणला ठीक आहे, मी देतो, तू घेऊन जा. कौत्स म्हणाला, माझी गरज फक्त 14 कोटींची आहे, त्याच्यावरची एकही मला नको. ही घटना गुरुजींना कळाली आणि ते धावत आले. म्हणजे राजा, आमचं भाग्य थोर आहे की तुझ्यासारख्यांची प्रजा म्हणून आम्ही राहतो. पण म्हणजे मी याची परीक्षा पाहण्यासाठी केलं, आता हे नको आहे मला. रघुराजा म्हणला, तुमच्यासाठी मागवलं, हे मी घेऊन जाऊ शकत नाही. काय गंमत आहे? पाणी प्यायसाठी ठेवलेलं फुटकं टमरेल सुद्धा सुरक्षित नाही. हे सांगतात मला मोहरा नको. रघुराजाने कंटाळून दवंडी पिटली, म्हणली इथं पडल्यात, ज्याला आवश्यक असेल त्यांनी घेऊन जा. गावामध्ये कोणी बघायला सुद्धा आलं नाही की 14 कोटी मोहरा दिसतात कशा. ही घटना कशी शक्य झाली? माझं नाही ते मला कशाही पद्धतीने नकोय, ओरबाडून घेणं तर फार लांबची गोष्ट राहील. हे शिकवणारा धर्म, त्या धर्माचं अधिष्ठान बहुसंख्य लोकांच्या अंतःकरणामध्ये होतं ना, तेव्हा समाजाच्या धारणेसाठी बाह्य बलाची आवश्यकताच पडायची नाही. कायद्याची, न्यायालयांची, पोलिसाची आवश्यकता का निर्माण झाली? नको असलेल्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती असलेले पैदा झाले म्हणून ही आवश्यकता निर्माण झाली की नाही, हे समजणं हेही नसे थोडके. म्हणून चिन्मय दादाचे खरं तर ऋण व्यक्त करायला पाहिजेत आपण, की हे त्यांनी शक्य करून आणलं, घडून आणलं. हे कसं होईल? हे सांगितलं गेलं पाहिजे की सज्जनपणाने वागणं हे तुझे समाजाच्या डोक्यावरती केलेले उपकार नाहीत, हे तुझं कर्तव्य आहे. पण दुर्दैव असं आहे की आम्ही आमच्या हक्कांच्या बाबतीमध्ये जेवढे जागरूक आहेत, अधिकार आम्हाला माहिती आहे, कर्तव्य माहिती आहे का? कर्तव्य शिकवणारा धर्म, त्या धर्माला आम्ही घटस्फोट दिला. आम्हाला कर्तव्य शिकवेल कोण? अमुक अमुक गोष्ट आमच्या बापाची, अधिकाराची, नाही कोणाच्या बापाची. कथा ऐकतो की नाही आपण? मग कोणाच्याच बापाची जी नाही त्याच्यावरती डल्ला मारायचा कोणालाही अधिकार आहे का? आपण कथा पाहिली, रस्त्यावरती पडलेल्या गोष्टी सुद्धा माझी नाही म्हणून समजणारे लोक. नीती कथा सुद्धा आमच्या शालेय अभ्यासक्रमातून नाहीशा झाल्या. चांगल्या गोष्टी पोरांना समजायच्या कुठून? प्रत्येक घरातली संध्याकाळ ही घाणेरड्या मालिकांच्या गटारामध्ये आज बुडाली आहे का नाही? संस्कार करणारी आजी जर विवाहबाह्य लफडे पाहत असेल संध्याकाळच्या मालिकांमध्ये, तर हे शिकवायचं कोणी? मी सांगत होतो एवढ्यासाठी की ह्या अवस्थेला कारणीभूत आम्ही स्वतः आहेत. आम्ही धर्माचं रक्षण केलं नाही, आम्ही धर्माचरणाची निष्ठा दाखवली नाही, म्हणून उद्भवलेली ही परिस्थिती आहे. एक लहान मुलगा होता, शाळेतून येता येता त्याला 1 रुपयाचं नाणं सापडलं. त्याला आनंद झाला, पटकन उचललं, घरी आणलं. आई आई मला आज 1 रुपयाचा बंदा सापडला बरं. आईने कान धरला, मी गाल लाल केला, म्हणजे मूर्खा, असं रस्त्यावरती पडलेलं घेऊन येतात घरात? लक्षात ठेव म्हणले, रस्त्यावर पडलेली अशी कुठलीही वस्तू जी तुझी नाही ती उचलून आणायची नाही. हा विचार आज किती घरात दिला जाईल हा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. कथा एवढ्यावर संपलेली नाहीये. दुसऱ्या दिवशी परत त्या पोराला 1 रुपयाचा बंदा सापडला. गालावर वाजलेली कालची टाळी त्याच्या लक्षात होती. तर म्हणला हे काही खरं नाही, आपण न्यायला नाही पाहिजे.
त्यांनी तो बंदा उचलला आणि भिकाऱ्याच्या पात्रामध्ये टाकला. किती छान काम केलं पोरांनी. आईची शिकवण कामाला आली की नाही. पोरग घरी आलं, आनंदाने आईला हाक मारली, आई आई आज सुद्धा मला 1 रुपयाचा बंदा सापडला, पण मी तो घरी आणला नाही. म्हणली शाबास, असंच वागलं पाहिजे आपण. मग काय केलं? म्हणले काही नाही, तो उचलला आणि भिकाऱ्याच्या पात्रात टाकला. आईने परत कान धरला. त्या पोराला कळे ना आता काय झालं. ती म्हणली असं आहे, जे तुझं नाही ते देण्याचा तुला अधिकार आहे का? आज रस्त्यावरती लावलेलं म्हाताऱ्यांना बसायसाठी एकतरी बाकडं बिन नावाचं आहे का? आहे का? उदारता अशी आहे की जणू खिशातून खर्च करून लावले. आपल्याच कराचा पैसा जर वापरला तर तुमच्यावरतीच उपकार केल्याची धारणा आहे. बघ कुठून कुठं आले दिवस. छोट्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत. काही फार गूढ तत्वचिंतन आणि तत्वचर्चाच केली पाहिजे असं नाही. आम्ही आमच्या अवतीभोवती अगदी स्वतःला आरशात पाहिलं तरी हे सगळं समजण्यासारखं आहे, अगदी सोप्या पद्धतीने. ही आमची अवस्था का? त्याला कारणीभूत आम्ही आहेत. आणि म्हणून धर्म हा माझ्या रक्षणासाठी आहे. धर्माचं पालन हेच माझ्यासकट सगळ्यांच्या हिताचं आहे. हे जोपर्यंत मी लक्षात घेणार नाही, हे जोपर्यंत समाजामध्ये बहुसंख्य लोकांच्या अंतःकरणामध्ये भिनणार नाही, तोपर्यंत समाजाची, राष्ट्राची, विश्वाची धारणा होऊ शकत नाही, एवढं निश्चित आहे. आज ही जी भयंकर परिस्थिती आपण चारी बाजूला पाहतोय ना, त्यामध्ये अशा पद्धतीच्या धर्माचरणाला दिलेला फाटा हे एकमेव त्याचं कारण आहे. म्हणून धर्माचा संबंध प्रत्यक्ष आचरणाशी आहे. आचार प्रभवो धर्म. म्हणून माझी देवपूजा तर महत्वाची आहेच, पण देवाची पूजा करूनही माझ्या ठिकाणी जर नम्रता येणार नसेल तर माझी देवाची पूजा काय कामाची? ज्ञानेश्वरी वाचून सुद्धा माझ्या अंतःकरणातला अहंकार जर जाणार नसेल तर त्या ज्ञानेश्वरीचं पारायण माझ्या कुठल्या कामाचं आहे? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे पाठ करून सुद्धा एकही सूर्य नमस्कार घालावासा न वाटत असेल तर मारुतरायांचं वर्णन ऐकून करायचंय काय? मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. म्हणणाऱ्याला संधेची पळी सुद्धा उचलता येत नाही तर त्याचा उपयोग काय आहे मला सांगा. हे लक्षात घेतलं पाहिजे का नाही? आचार प्रभू. आणि म्हणून जो धर्म धर्म म्हणून मी ऐकतो, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. आपल्याला विंडो अर्ध्याच तासाची आहे, तो पूर्ण संपलेला आहे अर्धा तास. पण एवढंच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हे कोणाच्या डोक्यावरती उपकार करायसाठी म्हणून करायचं नाही. हे माझ्या हिताचं आहे म्हणून करायचं. हे माझ्यासाठी आहे म्हणून करायचं. धर्मो रक्षती रक्षिता एवढा संकल्प जरी आज या निमित्ताने आपल्या लक्षात आला ना, आपण पुष्कळ जिंकलं म्हणायची वेळ आहे. म्हणून हा खरा धर्म जाणून धर्माची सूक्ष्मता सुद्धा खूप आहे. धर्म आणि अधर्म यामधली मर्यादा रेषा एवढी पुसट आहे की त्याचा जर विवेक सांभाळता आला नाही तर त्याचे वेगळे दुष्परिणाम आहेत. तो विषय कधीतरी पुन्हा बोलण्यासारखा आहे. धर्म तरी समजणं सोपं आहे का? धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. एखाद्या अंधाऱ्या गुहेमध्ये कोपऱ्यामध्ये लपून बसल्यासारखं धर्माचं तत्व आहे, धर्माचं गूढ आहे. ते लक्षात येणं, ते समजणं एवढं सोपं नाही. धर्म आणि अधर्म ठरवायचा कसा? खरं बोलावं हा धर्म आहे की नाही? सत्यम वद धर्मम चर. आता ही आज्ञा झाली, खरं आहे. धर्मम चर म्हणजे काय? धर्माने वागायचं कसं हे ठरवणं सोपं आहे का? धृतराष्ट्राचं उदाहरण आपल्या समोर आहे. युद्धप्रसंगी जेव्हा
द्रोणाचार्य अनिवार्य झाले, कोणाच्याही अडवण्याने अडवले जाईनात, प्रखरतेने ते युद्ध करतायत आणि आज पांडवांचा नाश होतोय की काय अशी अवस्था निर्माण झाली. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी भीमाला खून केली. भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि त्याला सांगितलं बोंब ठोक द्रोणाचार्यांच्या समोर जाऊन, तुमचा मुलगा अश्वत्थामा मी मारला. पुत्र शोकाने द्रोणाचार्य आपल्या शस्त्रांचा त्याग करतील हे भगवंताला माहिती आहे. मग भगवंत जे वागले त्याला अधर्म म्हणायचं का? युधिष्ठिर जो आजपर्यंत कधीही खोटा बोलला नाही, त्याला थेट गुरुची हत्या करण्यासाठी खोटं बोल म्हणून सांगणारा कृष्ण अधर्मी म्हणायचं का? हा फार बारीक विवेक आहे. हा जर सांभाळला नाही तर आमचे सत्पुरुष होते, माजी केंद्रीय गृहमंत्री, तो सत्पुरुष काय म्हणतो, जगातला पहिला जिहाद कृष्णाने शिकवला. साष्टांग दंडवत आहे. अशा अवलादी आमच्या म्हणून पैदा झाल्या हे आमचं दुर्दैव आहे. भगवंत सांगतात सत्य 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 म्हणून म्हणतोस, अरे खरं कशाला म्हणतात हे तरी समजून घे. हे माहितीये, यद भूतहितम अत्यंतम तत् सत्यमिती आहू. सगळ्या प्राणी मात्रांचं आत्यंतिक हित ज्या गोष्टीमध्ये समावलंय ते सत्य आहे. आणि हा जर विचार करशील तर दुर्योधनाच्या पर्यायाने अधर्माच्या बाजूनी आपलं सर्वस्वपणाला लावणारा द्रोणाचार्य हा अधर्मी आहे. त्याला सगळ्या पद्धतीने साम दाम दंड भेद वापरून संपवणे हाच धर्म आहे. तू निशंगपणे खोटं बोल. हा धर्म मी लक्षात ठेवला नाही, मी व्यक्ती धर्म लक्षात ठेवला नाही, मी समाज धर्म लक्षात ठेवला नाही. त्यामुळे आमच्या समोर आलेली ही अवस्था आहे की महापौर म्हणून तुमच्या छातीवर कोण बसले आज? आम्ही कधी गंभीर होणार हा महत्वाचा विषय आहे. तेव्हा आज आम्ही लक्षात हे घेतलं पाहिजे की केवळ ह्या पद्धतीच्या कार्यक्रमांच्या मध्ये सहभाग म्हणजे धार्मिकता नाही आहे. धर्माची व्याख्या अतिशय व्यापक आहे. धर्माचं स्वरूप हे अतिशय व्यापक आहे. माझ्या प्रत्येक पावलागणिक आणि प्रत्येक श्वासागणिक धर्माचं पालन मी करू शकलो तर काही हिताचं पदरामध्ये पाडून घेण्याची शक्यता होईल. आणि म्हणून कधीतरी म्हणजे एखाद्या वद्य एकादशीला करून हे होणार नाही. ही फक्त मध्ये मध्ये आठवण आहे की महिनाभर या पद्धतीने गेला पाहिजे, त्यासाठीचं म्हणून हे प्रात्यक्षिक आहे. एवढीच भूमिका आज या निमित्ताने आपण लक्षात ठेवली पाहिजे की धर्म म्हणजे काय, धर्माला पारखं झालं तर काय परिणाम होतात, धर्माचरणाचे परिणाम. आज आम्ही जे आमच्या पूर्वजांचं वैभव ऐकतो ती सगळी आमच्या धर्माचरणाची देण आहे. ते आभाळातून पडलंय का? ते आम्ही आमच्या स्वतःच्या धर्माचरणावरती निर्माण केलेलं वैभव आहे. ते वैभव आम्हाला पुन्हा मिळवता येणं शक्य आहे. अट फक्त एकच आहे, आम्ही ज्याला पारखं झालो ते धर्माचरण पुन्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो का नाही एवढीच फक्त वेळ आहे. आणि म्हणून खऱ्या धर्माचरणाचा अर्थ लक्षात घेऊन त्या पद्धतीचा खरा धर्म आम्ही जोपर्यंत आमच्या बहुतांश कुटुंबांमध्ये निर्माण करणार नाही तोपर्यंत हे आम्हाला साधणार नाही. एवढीच भूमिका या निमित्ताने आज या ठिकाणी मांडतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी चौधरी साहेबांचे धन्यवाद देतो. अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे. चांगला उपक्रम सांभाळणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून किमान सहभागाचं तरी भाग आपण सांभाळावा, एवढं तरी आपलं कर्तव्य आपण पूर्ण केलं तर बाकीचं सांभाळणारे समर्थ आहेत. एवढी एक विनंती आपल्या ठिकाणी करतो. जास्तीत जास्त संख्येने अशा पद्धतीने एकत्र होऊन ऋषिकेशनी सूचक वाक्य सांगितलं आपल्याला की आपल्या शास्त्रांनी वैयक्तिक साधना सांगितली हे निश्चित खरं आहे, वैयक्तिक उपासना सांगितली हे निश्चित खरं आहे, पण एकत्र येण्याचे सुद्धा, एका दिलानी एका मनाने काम करण्याचे सुद्धा दृश्य परिणाम फायद्याचे असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सहस्त्राक्ष सहस्त्रपाद असं आपल्या भगवंताचं वर्णन केलं, ज्याला हजारो डोळे आहेत, हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत असा आमचा भगवंत आहे. आणि असा भगवंत कोण आहे? तुमचे माझे मिळून हजार झालेले डोळे, तुमचे माझे मिळून हजार झालेले हात, हा समाज हाच भगवंताचं स्वरूप आहे.
त्या समाजाची भगवंताचं रूप म्हणून केली जाणारी सेवा ही भगवंतापर्यंत जाणारी आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की मला जी आवडतीची पूजा करायची असेल तर त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. हा जो धर्म सांगितला स्वकर्म म्हणून, तो स्वकर्म हाच निष्ठेने सांभाळणं हाच धर्म आहे. आणि असा धर्म सांभाळणं हीच भगवंताची सर्वोत्तम केलेली पूजा आहे. अशी सर्वोत्तम पूजा धर्माचरणाच्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या हातून व्हावी ही प्रार्थना आज या एकादशी या पर्वाच्या निमित्ताने भगवंताच्या चरणी करतो. झालेली सेवा त्याला समर्पित करून या ठिकाणी पूर्णविराम घेतो. विक्रमदादांनी सांगितलेले विचार आपल्या हृदयावर बिंबवून आपण आपली उपासना अशीच चालू ठेवूया. यापुढे काहीही न बोलता आपण मारुतरायाच्या आरतीकडे वळूया. त्याआधी नचिकाकांनी मुलांच्या कौतुकासाठी ज्या भेटवस्तू आणलेल्या आहेत त्या भेटवस्तू देण्यात येतील. अजयराव देशमुख हिचं कौतुक करण्यासाठी तिला मी मंचावर बोलवतोय. आदरणीय बाळूगुरूंना विनंती आहे की त्यांनी तिला भेटवस्तू देऊन तिचं कौतुक करावं. त्यानंतर कुमारी कौशिकी ऋषिकेश औंडेकर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कुमारी कौशिकी ऋषिकेश औंडेकर. कौशिकीची अजून एक गोष्ट सांगायची आहे. कौशिकी आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ 22-23 मुलांना घेऊन हनुमान चालीसाचं रोज पाठ घेते. ती रामरक्षा मुलांना शिकवते आणि हनुमान चालीसाही शिकवते. त्यानंतर चिरंजीव ओजस चंद्रशेखरराव ताटे, विराट चंद्रशेखरराव ताटे. त्यानंतर चिरंजीव ओंकार विकासराव रत्नपारखे, चिन्मय विकासराव रत्नपारखे. त्यानंतर चिरंजीव श्लोक हिसवणकर, चिरंजीव शौनक हिसवणकर. त्यानंतर मुलांमध्ये आज नव्यानेच आलेला चिरंजीव देवाशीष नंदुगुरु ब्रह्मपुरीकर. आणि आता दरवेळेस यायचं. कुंडली गवरदारी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजवीर नलबलवार ये. बक्षीस आहे. मंगलानि भवन्तु इकरदना गजवदना देवा इकरदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा मूषकवाहन वरदा देवा मूषकवाहन वरदा देवा विद्यानिधी
स्वामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे विकृतांता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवानी चैतन्यमानि मन्दारमालान्तकुलतालकाय कपालमालान्वितशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूरदिव्यार्तिं समर्पयामि वाहु सुमने तव पद कमले प्रणाम करूया हो आत्मसुखाची हीत पाऊले हृदय धरूया हो मानून घ्यावी सेवा अमुची अल्पतही सारी सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया त्रिभुवनी नाही तुझ विना कोणी राखाया बेल फुलेही हाती घेऊनी मंजुळ तुळशीची जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची भोविद सुमने चरणी वाहू सुहास दरवळला नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमस्कारं करोमि बोल महारुद्र भगवान की जय श्री राम आपल्याला आज प्रसाद घ्यायला मिळत आहे लवकर लवकर प्रसाद द्या लवकर लवकर दूध गरम आहे हो थांब मोठा दे ना काय म्हणणं आलं की आवडत असताना नाही झालं छान म्हणली फोटो जवळ ठेव तिकडे तिकडे फोटो आहे ना तिकडे